नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला या 25 छोट्या हॅक्स तुमचा वेळ, पैसा, मेहनत वाचवू शकतात. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील अशा 25 उपयुक्त हॅक्स सांगणार आहे की या 25 छोट्या हॅक्स तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचवू शकतात. शेवटचा हॅक तर जवळजवळ प्रत्येकासाठी खूपच उपयोगी आहे. तर मग सुरुवात करूया. मोबाईल चार्जरची वायर तुटून येत नाही, तुम्ही त्याला स्प्रिंग लावू शकता. दुसरा, फ्रीजमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी बेकिंग सोडा त्यामध्ये ठेवा. लिंबू जास्त रस देण्यासाठी लिंबू वापरण्यापूर्वी 10 ते 15 सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. काचेवरील डाग व्हिनेगर आणि ते पाण्याने स्वच्छ करा. बुटाचा वास जर येत असेल तो कमी करण्यासाठी रात्री तुम्ही टी बॅग बुटामध्ये ठेवू शकता. कपड्यावर जर शाईचे डाग पडले असतील तर ते शाईचे डाग काढण्यासाठी तुम्ही हँड सॅनिटायझरचा वापर करू शकता. केळी जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असतील तर देठ प्लॅस्टिकने व्यवस्थित गुंडाळा. टूथपेस्टने चांदीचे छोटे दागिने चमकवू शकता. कापलेल्या सफरचंदावर लिंबाचा रस लावल्याने सफरचंद काळे पडत नाही. कपाटात जर कीटक वगैरे असतील तर तुम्ही कापूर ठेवल्यास ते कीटक कमी होतात. जर अंडी सहज सोडण्यासाठी तर ते थंड पाण्यात ठेवू शकता. स्टीलच्या सिंकवर लिंबू चोळल्याने सिंक चमकदार दिसते. घरातील झाडांना सकाळी पाणी द्या. दुपारी पाणी देताय तर झाडे वाढतील. पिशव्यांचा जर न लागणाऱ्या पिशव्या तुम्ही तसंच फेकून देत असाल तर त्याऐवजी कचरा त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. किल्ल्यांना चावी ओळखण्यासाठी तर तुम्ही त्यांना रंगीत नेल पॉलिश लावून ओळखण्यासाठी तुम्हाला ही सोपी ट्रिक आहे. लसूण हलके गरम केल्यास तर सहज सोपा निघतो. फ्रीज व्यवस्थित ठेवण्यासाठी पारदर्शक म्हणजे फ्रीजमधील व्यवस्थित वस्तू दिसण्यासाठी पारदर्शक डबे वापरा. पाण्याची बाटली नेहमी भरून ठेवण्याची सवय लावा. जर तुमची आवश्यक कागदपत्र मोबाईलमध्ये स्कॅन केली तर हरवले तरी कागदपत्राचे मोबाईलमध्ये पुरावे राहतील. रोजच्या खर्चाची छोटी नोंद ठेवा, त्यामुळे खर्च कुठे झाला हे समजेल. मोबाईल स्क्रीन मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा. स्वयंपाक करताना सर्व साहित्य तुम्ही आधीच तयार ठेवले तर स्वयंपाक लवकर होऊ शकतो. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड तुम्ही मॅनेजर वापरा. दिवसातील महत्त्वाची 3 कामे सकाळीच ठरवू शकता तुम्ही. झोपण्यापूर्वी पुढील दिवसाची छोटी टू लिस्ट तयार करा. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.